पंढरपुरातील वारीसाठी सुरू असणाऱ्या विकास कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करा. वारकऱ्यांसाठी दर्जेदारच कामे व्हायला हवीत, एकनाथ शिंदेंचे वक्तव्य. नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन. प्रत्येक रविवारी 10,000 झाडे लावणार, गिरीश महाजनांचे वक्तव्य. अंबरनाथ उड्डाण पुलावर जीवघेणा खड्डा, वाहन चालकांचा संताप. शिरूर तालुक्यातील करडे गावात मध्यरात्री युवकावर गोळीबार. 8 जणांच्या टोळक्यांनी युवकाला घेरून 2 गोळ्या झाडल्या. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर. बीडमध्ये मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला लाथाबुक्क्यांनी मारहाण. पुण्याच्या खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील धक्कादायक घटना. लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल. जालन्याच्या अंबड शहरात 5 ते 6 दुकानांना आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आगीत दुकानाचं मोठं नुकसान. अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर परिसरात भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या महिलेवर लोखंडी रॉडनी हल्ला करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देव कासरटेका येथे पर्यटकांची गर्दी. निसर्गरम्य वातावरणात भक्तीचा पूर. यवतमाळमध्ये 15 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा निसर्गाला साकडे. युवक अंगाला लिंबाचा पाला बांधून बैलाच्या खांद्यावरील जूला बेडकी बांधत धोंडी धोंडी पाणी दे असा गजर करत देवाकडे पावसासाठी प्रार्थना.